राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया 2 डिसेंबर रोजी पार पडलेली आहे आणि त्यानंतर प्रत्येक ठिकाणी स्ट्रॉंग रूम उभारण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहे. आपण जर पाहिलं तर सध्या मी अंबड येथील तहसील कार्यालयाच्या अंडरग्राऊंडमध्ये आहे. याच ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेलं आहे. मतदारांनी उमेदवारांचं जे भवितव्य आहे त्या मतपेटीमध्ये बंद केलेलं आहे. नेमका या ठिकाणी कसा पोलीस बंदोबस्त असणार आहे आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घोडके सर आहेत. सर, कशा पद्धतीनं या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे? तुम्ही तर वेळोवेळी या ठिकाणी येताय, पाहणी करताय, काय सांगा? ज्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या स्ट्रॉंग रूमला बंदोबस्त आपण 3 स्तरावर बंदोबस्त एकूण लावलेला आहे. पहिल्या स्तरावर आहेत SRPFचे सेक्शन आहेत. दुसऱ्या स्तरावर आहे हेडक्वार्टरचा जो बंदोबस्त आहे, आपण हेडक्वार्टरचा बंदोबस्त आहे दुसऱ्या स्तरावर. आणि तिसऱ्या स्तरावरचा बंदोबस्त आहे तो प्रॉपर अंबड पोलीस स्टेशन आणि उपविभागातले अंमलदार यांचा बंदोबस्त आहे. 3 स्तरावर बंदोबस्त लावण्यात आलेला असून तो एकदम चोख आणि कडेकोट बंदोबस्त आहे. स्ट्रॉंग रूमला CCTV कॅमेऱ्याचं पण संरक्षण आहे आणि सर्व जो आहे तर सर्व तो कडेकोट बंदोबस्त आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी बंदूकधारी पोलीस जवान देखील आहेत आणि इतर कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त जो आहे तो स्ट्रॉंग रूमच्या अवतीभोवती लावण्यात आले. खरं तर 3 स्तरामध्ये ही जी सुरक्षा आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि 24 तास पोलिसांचा जो पहारा आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. पोलीस निरीक्षक सुद्धा या ठिकाणी वेळोवेळी गस्त घालतायत आणि इथल्या एकूणच परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात त्यामध्ये आता ते सक्रिय आहेत आणि सहभागी सुद्धा झालेले आहेत. आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये सर्वच ठिकाणी ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम उभारण्यात आलेले आहे त्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. अंबड नगरपालिकेमध्ये खरं तर 76% मतदान झालेलं आहे आणि या ठिकाणी सर्वच नेत्यांनी मतदान प्रचारामध्ये आघाडी घेतलेली होती आणि मतदारांना आवाहन केलेलं होतं. त्यामुळे आता 21 तारखेला लागणाऱ्या निकालाची उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे. त्यामुळे अंबडमधील मतदार कुणाच्या मतदान कोणाला कौल देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर भाजप आमदार नारायण कुचे, हिकमत उडान यांच्यासह सर्वच नेत्यांच्या प्रतिष्ठा ज्या आहेत त्या पणाला लागलेल्या होत्या. त्यामुळे येत्या 21 तारखेला अंबड शहरातील नागरिक आपला कौल कोणाला देणार याची उत्सुकता आता सर्वांना लागलेली आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, अंबड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.